आम्ही अयोध्या ट्रिपला निघालोय यावेळेस आणि त्यांनी खूप छान आम्हाला सुविधा दिली आहे. कोल्हार भगवतीपूर येथून जय श्रीराम यात्रा कंपनीची यात्रा उत्साहात सुरू. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभावाच्या वातावरणात कोल्हार भगवतीपूर येथून जय श्रीराम यात्रा कंपनीची भव्य धार्मिक यात्रा आज उत्साहात सुरू झाली. यात्रेचा शुभारंभ धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि जय श्रीरामच्या घोषणांनी करण्यात आला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. गेल्या 20 वर्षांपासून भाविकांची सेवा करणाऱ्या या यात्रा कंपनीतर्फे आयोजित यात्रेबाबत कंपनीचे संचालक प्रोफेसर प्राध्यापक श्री राम जाधव पाटील यांनी सांगितले की ही यात्रा केवळ प्रवास नसून श्रद्धा, परंपरा आणि सुरक्षिततेचा संगम आहे. या यात्रेत महेश्वर, ओंकारेश्वर, उज्जैन, खजुराहो, बागेश्वर धाम, चित्रकूट, अयोध्या, काशी, वाराणसी, प्रयागराज, भेड़ाघाट आणि रामटेक या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. यात्रेदरम्यान भाविकांसाठी स्लीपर कोच एसी 2x2 लक्झरी बसने प्रवास, तसेच 4 व्यक्तींमध्ये एक नॉन एसी रूममध्ये निवास अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच दररोज 2 वेळा शुद्ध शाकाहारी भोजन आणि 1 वेळ नाश्त्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोल्हारमधून सुरू झालेली ही यात्रा भाविकांसाठी एक आध्यात्मिक आणि अविस्मरणीय अनुभव ठरणार असून श्रद्धा आणि विश्वासाचा नवा प्रवास आजपासून सुरू झाला आहे. भगवती माता की. चला तर तीर्थयात्रेला फॉरेनला मराठमोळ्या मराठी माणसासंग विचार काय करता तुम्ही, फक्त फोन करा, आम्ही तुमच्या सेवेशी हजर आहोत. चला बसा. चला मागचे मेंबर कोण आहे बसा फटाफट. अरे गाडीत बोलायचं. चला टाटा करत चला. काय झालं? नमस्कार, मी सुप्रिया अमोल कोतकर. आमचं जय श्रीराम ट्रॅव्हल्स बरोबर 3रं वर्ष आहे. आम्ही अयोध्या ट्रिपला निघालोय यावेळेस आणि त्यांनी खूप छान आम्हाला सुविधा दिली आहे. 2 टाइम जेवण, 2 टाइम बॉटल पाण्याच्या पण बरोबर देतात ते, कारण की उन्हाळा आहे. आणि 2 टाइम चहा, ब्रेकफास्ट. परत त्यांनी पुढे आमची राहण्याची पण सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही की आम्ही कुठं जाणार आहे काय. त्यांनी एकदम भारी सुविधा. आमची 3रं वर्ष आहे, त्यामुळे आम्ही हेच बुक करतो आणि तुम्ही पण याचा लाभ घ्या. खूप छान आहे, एकदा ट्राय करा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कसं आहे. आणि एसी पण आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, एकदम छान. कोल्हारचे श्रीराम जाधव म्हणून आहेत. त्यांची श्रीराम यात्रा कंपनी ही गेल्या 20 वर्षापासून असे तीर्थक्षेत्री ट्रिप नेत असतात, म्हणजे सहली. तर मी त्यांच्याबरोबर गेली 20 वर्षापासून 2 ट्रिपा केलेल्या आहे. आता ही माझी 3री ट्रिप आहे. पहिली जी ट्रिप केली ती मी नेपाळची ट्रिप केली. त्यानंतर एक गंगासागरला तिकडे नेलो, तिकडली एक ट्रिप केली. आणि आता आम्ही हे सगळं नवीन अयोध्या मंदिर रामाचं आणि चित्रकूट, उज्जैन, तुमचं आणखी कोणतं, वाराणसी, काशी आणि ओंकारेश्वर, असं हे सगळं मयूरेश्वर, हे सगळं आम्ही करून येणार आहे. एक टोटल 9 ते 10 दिवसाची ट्रिप आहे. आणि इथून मागच्या 2 ट्रिपचा अनुभव पाहता उत्कृष्ट जेवण व्यवस्था, उत्कृष्ट नियोजन, राहण्याची अतिशय चांगली सोय आणि गाडी एकदम ते अतिशय चांगली गाडी. प्रत्येक यात्रेच्या टूरच्या वेळेस स्वतः बघून आणि घेत असतात. यांच्यावर ट्रिप करण्यामध्ये आनंद वाटतो, कारण सगळ्या सुविधा इथं मिळतात. असं नाही का काही त्यांच्याकडे सुविधा नाही. कुणाला काही दुखलं वगैरे काही असलं ते डॉक्टरची इलाज वगैरे किंवा काही मेडिसिन वगैरे सगळ्या गोष्टी ते जातीनं प्रत्येकाचं त्यांच्याकडे काय असं लहान मोठं भेदभाव नसतो. जेवढे पॅसेंजर आहेत त्या सगळ्यांना ते सारखीच ट्रीटमेंट देतात आणि चांगली ट्रीटमेंट देतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि स्वभाव प्रेमळ आहे. कोणी किती बोललं तर बिचारे ऐकून घेतात, असं आहे त्यांच्यावालं. तो स्वभावाचा भाग आहे, चांगला स्वभाव आहे. तर कुणाला जर यात्रा कंपनी अशी ट्रिप काढायची असली तर श्रीराम यात्रा कंपनीला फर्स्ट प्रेफरन्स द्यावं ही अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार.
जय श्रीराम यात्रा कंपनी कोलार, राम जाधव, आमची आज काशी, अयोध्या, प्रयागराज येथे तीर्थयात्रा चालली आहे. 50 जणांचा ग्रुप आहे. गाडी स्लीपर एसी असून त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहेत. मोबाईल चार्जिंग, फॅन, एसी सुविधा व गाडीसाठी 2 ड्रायव्हर आहेत. आणि ही यात्रा 9 दिवसाची असून हिचं प्रस्थान कोलार इथून झाल्यानंतर भगवती माता दर्शन घेऊन झाल्यानंतर शिर्डी येथे साईप्रसाद घेऊन पुढे महेश्वरी इथं मुक्काम होणार आहे. तिथून ओंकारेश्वर, उज्जैन झाल्यानंतर आम्ही बागेश्वर धाम दाखवून, खजुराहो दाखवून, चित्रकूट, सत्यानुसाय, गुप्त गोदावरी, अयोध्या, बनारस, काशी, प्रयागराज, जबलपूर, भेड़ाघाट, रामटेक करून ही यात्रा परत कोलार भगवती इथं येऊन इतश्री होणार आहे. ही यात्रा किती दिवसाची असणार आहे? ही यात्रा 9 दिवसाची आहे. यामध्ये 2 वेळचं भोजन, नाश्ता, 2 वेळ चहा आणि जेवताना प्रत्येकाला एक बिसलरी बॉटल दिली जाईल आणि रूम व्यवस्था दिली. त्यामध्ये हॉटेल्समध्ये निवास आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.